कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता. परिस्थिती बिघडू नये आणि शांत राहावी हाच उद्देश. सोलापूरमधल्या व्हायरल व्हिडिओवरती अजितदादांचं स्पष्टीकरण. सोलापूर प्रकरणी रोहित पवारांकडनं अजितदादांची पाठराखण. तर अंजना कृष्णांच्या UPSC मधल्या नियुक्तीची चौकशी करण्याची अमोल मिटकरींची मागणी. कोर्टात खेचणाऱ्या मिटकरींना दमानियांकडनं इशारा. शरद पवार मतं आमची घेतात आणि पाठिंबा जरांगेंना देतात. बारामतीत ओबीसींचा मोर्चा काढत लक्ष्मण हाकेंचा थेट शरद पवारांवरती हल्लाबोल. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या. ओबीसीतनं आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेत मुधोजी राजेंनी दिलं निवेदन. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीतनं मुंबईवरती मराठी माणसाचाच भगवा फडकणार. पालिका निवडणुकीवरनं शिंदेंसह भाजपलाही राऊतांनी सुनावले खडेबोल. तर पुण्यात फडकले ठाकरे बंधूंचे एकत्र बॅनर. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 5 वर्षात पूर्ण करणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य. कोल्हापुरात हृदयविकाराच्या झटक्यानं 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. खेळता खेळता अचानक आईच्या कुशीत शिरला आणि कुशीतच सोडला जीव. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राविरोधात लुकआउट नोटीस जारी होणार असल्याची सूत्रांची माहिती. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. साईबाबांच्या चरणी कोट्यवधींचं सुवर्णदान. दुबईतल्या साईभक्ताकडनं 1,58,00,000 रुपये किमतीची ओम साईराम ही सुवर्ण अक्षरं अर्पण. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सोयी सुविधांसह मुंबई पालिका सुसज्ज. गणेश विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळं तर 290 कृत्रिम तलाव उपलब्ध. तर विसर्जन मिरवणुकांसाठी पुणेही तयार.